स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई. कणेरीवाडीत 5.25 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, तिघे अटकेत. कोल्हापूर जिल्ह्यात अवैध खेंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 5.25 कोटी रुपये किमतीची प्रतिबंधित व्हेल माशाची उलटी अंबर ग्रेस जप्त केली आहे. या कारवाईत तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून वाहने व इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली LCBकडून अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच दरम्यान अंमलदार परशुराम गुजरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुणे-बेंगलोर महामार्गालगत करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील विजयानंद पेट्रोल पंप परिसरात काही इसम व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार LCB व वन विभागाच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयित वाहनांमधून येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून खानविलकर नगर येथील मोकळ्या जागेत तिघांना पकडले. पंचनामा करून झडती घेतली असता सॅकमध्ये 5 किलो 249 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली. वन विभागाने तिची अंबरग्रीस असल्याची खात्री केली. या प्रकरणात संभाजी पाटील राहणार चंद्रे, प्रमोद उर्फ पिंटू देसाई राहणार बेळगाव व अनिल महाडिक राहणार मुगळी अशी आरोपींची नावे आहेत. एकूण 5,28,61,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा.